चेंडू खेळपट्टीवरती येत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आहे. अगदी आपण पाहतोय डॉट बॉल निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. आघाडीची सलामीची जोडी या ठिकाणी खरं तर दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल आहेत. स्ट्राईक वरती जर बॅटर पाहिला तर स्ट्राईक वरती ऋषी तर नॉन स्ट्राईकला सागर शिंदे खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं. आयुष कोलते खरं तर षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला हाताळतोय. अगदी सुरेख अशी गोलंदाजी आयुष मैदानाच्या आतमध्ये करत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर आपण पाहतोय दिवस क्रमांक दुसरा आणि मॅच क्रमांक 2 अर्थात पुरंदर प्रीमियर लीग 2025 आणि लाखो क्रिकेट प्रेमी राजांचं पुढे एकदा या ठिकाणी शुभ आगमन सरस स्वागत आहे. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आयुष. अगदी इथे देखील जर पाहिलं तर पंचांच्या हात येथील जमिनीला समांतर अर्थात धाव अवांतर आहे. व्हाईट बॉलची घोषणा मुख्य पंच अर्थात आमचे स्वप्नीलजी भैया काकडे करतायत. अगदी मुख्य पंचांच्या भूमिकेत स्वप्नीलजी भैया काकडे आहेत तर स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आज मात्र तुषारजी मेटे सर आम्हाला पाहायला मिळतील. तसेच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अक्षयजी चांगुळे सर आहेत. त्यानंतरचा हा मात्र चेंडू आहे. बॅटचा फटका देखील एक चांगला खेळ आहे. काउंट कॉर्नर इथे मात्र यष्टीरक्षक खरं तर पृथ्वीप्पा मैदानाच्या आतमध्ये आहेत. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि याही चेंडूवरती वेगवान अशी सुरेख ती मात्र सिंगल. त्याच्यानंतरचे चेंडू पुढे एकदा सागर शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अगदी चेंडू हवेमध्ये आहे. मोठा मासा खरं तर गाळाला चिकटू शकतो. अडकवला जाईल की काय आणि नक्कीच अडकवला गेलाय. त्याच्या माध्यमातून नक्कीच बसेल. एक मोठी विकेट खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावरती 2 हा आकडा आहे. त्याच्यानंतर 1 विकेट. ड्युबॅटर मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी आपल्याला गणेश पाहायला मिळते. ड्युबॅटरच्या माध्यमातून खरं तर सागर शिंदे बॅक टू द पविलियन झाला. त्याच्यानंतर मैदानाच्या आतमध्ये गणेश आरोही 11 संघाकडून वनडाऊन खेळी करण्यासाठी सज्ज आहे. आयुषने खरं तर चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळेल. एक न्यू टॅलेंट पुरंदर प्रीमियर लीग 2025 मध्ये आयुषची एंट्री झाली आहे. कामगिरी देखील आयुषने तसेच केलेली पाहायला मिळेल. की खोलवर टप्पा चेंडू आहे. मिड ऑफला अगदी रोखलाय आणि चेंडू मात्र डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून पहिल्याचा खेळ संपला. धावफलकावरती 3 हा आकडा आहे. तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खरं तर 3 धावा त्या मात्र धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. चला टीम जास्त वेळ नकोय. पिंपरी 11 संघ पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावरती 3 हा आकडा आहे. तर एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये खरं तर आपल्याला धावफलक पाहायला मिळतंय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर 2चा खेळ सुरू होत असताना गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक
हाताळण्यासाठी सुपर शेक खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी इथे देखील मैदानाच्या आतमध्ये खरं तर सुरेख चेंडू आणि जोरदार अपील देखील आहे मैदानाच्या आतमध्ये. जुबेर शेख खरं तर पाहिलं मोठा अनुभव आहे जुबेरला देखील मैदानाच्या आतमधून अगदी डॉट बॉल आणि सुरेख चेंडू या ठिकाणी खरं तर पाहायला मिळेल. त्यानंतर राहुल राठोड यांना देखील आपण ऑन स्क्रीन पाहतोय. अगदी त्यांच्या नेतृत्वाखाली खरं तर आज पिंपरे 11 संघ खेळत असताना पाहायला मिळतोय. फटका चांगला घेतलाय, फटका तर क्वालिटीचा आहे, तर पाठलाग तर मात्र प्रीतम बाप्पा करतायत. अगदी मैदानाच्या आतमधून चांगलं क्षेत्ररक्षण खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. याही चेंडूवरती खरं तर दोन धावांच्या मदतीने धावफलकावरती 5 आकडा आहे, तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खरं ही धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतरचा चेंडू अगदी इनसाइड पूर्ण अशी एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये क्वालिटीचा फटका नक्कीच पाहायला मिळेल. आग लावून टाकेल त्या सीमारेषेला. ऋषी मात्र ऑन फायर होतोय. चेंडू सीमारेखा फरार. मॅक्सिमम 4 चौकार मिळेल खरं तर या चेंडूवरती. आणि त्यात एक चांगला फटका खरं तर ऋषीच्या बॅट मधून पाहायला मिळेल. खरं तर पहिल्या षटकामध्ये धावा खरं तर आल्या नव्हत्या. आयुषवरती आक्रमण थोडस झालं नव्हतं, परंतु त्याच्यानंतर डाव सावरण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमधून नक्कीच ऋषी करेल. खरं तर डाव सावरण्याचा प्रयत्न गणेश मैदानाच्या आतमध्ये करतोय. अगदी त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी इथे देखील चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पाठीमागच्या दिशा हलक्या त्याने कट झाला. फटका थोडासा दिशा उल गेली होती, फटका फसला होता, परंतु त्याच्यानंतर एक वेगवान अशी सिंगल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये येते. अगदी मैदानाच्या आतमधून खोलवा टप्प्यात चेंडू रोखलाय आणि मोठा मासा पुन्हा एकदाच गळ्याला चिकटला गेलाय. अगदी विकेट खरं तर मैदानाच्या आतमधून येते. ऋषी रंग खरं तर बॅक टू द पवेलियन होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि एक सुरेख असा खेळ आयुष्याच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळेल. धक्का क्रमांक खरं तर आरोही 11 टीमला दुसरा धक्का. बॅक टू बॅक फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. पहिल्यांदा खरं तर सागर शिंदे बाद झाले होते, त्याच्यानंतर ऋषीची आता बारी होती आणि दोनही खेळाडू आता मात्र परतवणीचा प्रवास आपल्या तंबूच्या आश्रयाला करतायत. अगदी मैदानाच्या आतमधून हा चेंडू मात्र व्हाईट बॉल कळवलाय. मुख्य पंचांनी व्हाईट बॉल मिळेल. व्हाईट बॉलच्या मदतीने खरं तर धावफलक पुन्हा एकदा बदलत असताना संघाची धावसंख्या आता मात्र पाहायला मिळेल आपल्याला. अगदी मैदानाच्या आतमधून फुलटॉस तर आहे, परंतु पॉवरफुल आणि ब्युटिफुल सुद्धा असेल की काय.
अगदी थोडीशी बेसफिल्ड मैदानाच्या आतमधून इथे देखील होतीये. चेंडू मात्र सीमा रेषा फरार. मॅक्सिमम 4 मिळतील चौकार. चौकार मिळेल इथे देखील थोडीशी मिसफिल्ड आणि कित्येक धावा देखील खरं तरी मिसफिल्ड. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून तिसरं खरं तर मार्कच तो असताना पाहायला मिळेल. शुभम उघडे खरं तर गोलंदाजी मार्क वरती या ठिकाणी षटक क्रमांक 3 त्यांच्या बाजूबाजूला आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 15 हा आकडा आहे तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावरती आहेत. मॅच खरं तर पुन्हा एकदा ऑन होते आणि स्ट्राईक वरती जर पाहिलं तर गणेश शेणखर मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती उभा आहे. गणेश कुंभार खरं तर स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईकला गणेश शेणखर मात्र नॉन स्ट्राईकला आहे. दोनही खरं तर गणेश आज मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि आता गोलंदाजी मार्क वरती शुभम उघडे. ओहो मैदानाच्या आतमधून चेंडू देखील आपण पाहतोय. अगदी वन बाउन्स खरं तर मुख्य पंचांनी नक्कीच कळवलाय आणि वन बाउन्स इथे देखील कळवला गेला शुभमच्या माध्यमातून. अगदी सुरेख चेंडू मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. त्याच्यानंतरचा चेंडू पुढे शेकदा आहे. बॅटर खरं तर तयार होईल आक्रमण करण्यासाठी. अगदी इथे देखील चांगला फटका खेळलाय. उंच हवेमध्ये चेंडू आहे. 2 क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. आयुष खरं तर डाऊन दी बॉल येईल आणि 2 क्षेत्ररक्षकांची दरी भेदून चेंडूला नक्कीच रोखलं जाईल. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. कॉलिंग करून खरं तर क्षेत्ररक्षण करणं गरजेचं आहे आणि ते कॉलिंग आज मात्र पिंपरी 11 संघाचं पाहायला मिळतंय. मिळेल 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने खत्र्याची घंटा तर नक्कीच वाजवली गेली कारण की आकडा आला धावेचा 17. इथे देखील मैदानाच्या आतमधून पंचांनी देखील नक्कीच टोल कळवला गेला त्या गोलंदाजाला. एका धावेचा आरोप तर नक्कीच कळवला. व्हाईट बॉल येईल. अतिरिक्त धाव खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथे देखील मैदानाच्या आतमधून सगळं बॅक टू बॅक खरं तर दोनही चेंडू वाईड आलेत. पुन्हा एकदा वाईड आलाय. पाठीमागचा चेंडू खरं तर वाईड बॉल होता. त्याच्यानंतर पुरुष एकदा पंचांनी एका धावेचा टोल मात्र स्वीकारायला लावला त्या गोलंदाजाला. बॅक टू बॅक दोनही चेंडू मात्र खराब आलेत. त्याच्यानंतर कमबॅकचा चेंडू शुभम उघाडे मैदानाच्या आतमध्ये काय नवीन जाळं आखेल की काय. अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये. फटका फसला. डाऊन दी बॉल आयुष. अगदी खरं तर विकेट आली आहे. पुरेशी एकदा धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलाय. धक्का क्रमांक अर्थात आरोही 11 ला बसलेला पाहायला मिळेल. तो तिसरा धक्का या ठिकाणी गणेश कुंभार खरं तर तंबूच्या आश्रयाला पोहोचतील. अगदी विकेट मैदानाच्या आतमधून येते. धक्के खरं तर आज भरपूर या टीमला बसलेले गेलेत. पाठीमागची मॅच आपण पाहिली होती. दिवे 11 दिवे आणि त्यांच्या विरुद्ध खरं तर सोनेरी विलेज टीम देखील पाहायला होती. सोनेरी विलेज टीमचा त्या साबण्यामध्ये खरं तर विजय झालाय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अनिकेत फडतरे या ठिकाणी सज्ज होतोय. अगदी चांगली खेळी नेहमी करत असतो अनिकेत. आज मात्र मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा सज्ज होईल. पुरंदर प्रीमियर लीग मध्ये हा खेळाडू सातत्याने सराव करत असताना आणि खेळत असताना खरं तर आम्हाला पाहायला मिळतो. आज अनिकेत फडतरे मैदानाच्या आतमध्ये काय करेल. जवळजवळ 3 विकेट्स आपल्या संघाने गमावल्या. त्याच्यानंतर आपल्या संघाची धुरा आपल्या खांद्यावरती पुढे घेऊन नेण्यासाठी अनिकेत फडतरे नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं. अगदी हलक्या हाताने पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवण्याचं काम केलंय. सिंगल आले या आणि सिंगल वरती खरं तर याही ठिकाणी समाधान जे आहे ते दोन्ही खेळाडूंमध्ये पाडलं गेलंय. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 20 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. खरं तर तुम्हा खेळाडूंना आणि समालोचकांना असेल
प्रसिद्ध देण्याचं काम जे कोणी केले ना, पुरंदर प्रीमियर लीग अर्थात पुणे टेनिस बॉल क्रिकेट नावाचं जे पेज आहे ते मात्र अनिकेत फडतरे यांनी देखील पेज वरती फेमस करण्याचं सोशल मीडियाच्या माध्यमातून खरं तर पुणे टेनिस बॉलच्या माध्यमातून खरं तर प्रसिद्धी देण्याचं काम आज आमचे अनिकेत फडतरे देखील करतात. त्यांचं मनापासून खरं तर खूप खूप धन्यवाद असतील. अगदी याही चेंडूवरती मिळतील त्या 2 धावा, 2 धावांच्या मध्ये 22 रन. त्यानंतर अंतिमचा चेंडू शिल्लक आहे आणि त्या अंतिमचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये गोडवा की कळवा, परंतु इथे मात्र चेंडू येतोय अगदी निर्धाव डॉट बॉल मैदानाच्या आतमधून. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती 3 गडी बाद. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी 4थं षटक मार्गस्थ होत असताना गोलंदाजी मार्कवरती ज्याने दुसरं षटक खरं तर हाताळलं होतं. पुढे एकदा गोलंदाजी मार्कवरती जुबेर शेख मैदानाच्या आतमध्ये येतोय. जुबेर शेख खरं तर गोलंदाजी मार्कवरती आहेत. पाठीमागची विकेट त्याच्या नावावरती आहे. 12 धावा खरं तर त्या पाठीमागच्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि 1 बळी आपल्या नावावरती करत षटक क्रमांक 4. ओहो, उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न अनिकेत मैदानाच्या आतमध्ये करतोय, परंतु पंचांनी पुढे एकदा अवांतर धाव्यांचा गुड गोल केलाय आणि व्हाईट बॉल इथे देखील मुख्य पंचांनी कळवलाय. व्हाईट बॉल येईल. व्हाईट बॉल चेंडू अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये इथे देखील कुळला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल येईल. सिंगल मिळाली. सिंगल वरती समाधान तर नाहीये, परंतु इथे दुसरीचा प्रयत्न करत असताना तुषारजी बेटे सरांचा एक हात वरती. नक्कीच आकाशाकडे बोट गेलंय की काय, नक्कीच गेलंय आणि अनिकेत खरं तर बॅक टू द पवेलियन. अतिघाई आणि संकटात नाही खरं तर मैदानाच्या आतमधून पाहायला मिळेल. कॉलिंग थोडंसं खराब झालं आणि अनिकेतला मात्र तंबूच्या आश्रयाला पोहोचावे लागेल. पुन्हा एकदा एक विकेट आली आहे. स्फोटक खेळाडू आहे आणि तो मैदानाच्या आतमध्ये उतरला आहे. कित्येक प्रीमियर लीग असतील, पुरंदर प्रीमियर लीग असतील, तिथे देखील गाजवले ते खेळाडूने. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आता मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती सुद्धा रफ्तार का राजा जुबेर देखील आहेत. अगदी हा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये पुरुष एकदा व्हाईट बॉल खरं तर कळवलाय. अगदी खराब चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल अगदी मैदानाच्या आतमधून इथे देखील खरं तर चेंडू पाहायला मिळतोय. पुरुष एकदा इथे देखील पुनशी एकदा मैदानाच्या आतमधून रिवर्स सेटअप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी थोडासा फटका झालाय आणि याही चेंडूवरती आमचे देखील बाईच्या माध्यमातून खरं तर ही सिंगल जी आहे ती मात्र इथे देखील मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा बदलत असताना धावफलकावरती 26 धावा धावफलकावरती या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतील. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये क्रॉस फटका देखील पुढे एकदा फसला गेला होता. जमिनीला समांतर आहे चेंडू आणि याही चेंडूवरती सिंगल आहे. खरं तर थेंबे थेंबे तळे साचे अगदी शिखरापर्यंत पोहोचवण्याचं काम दोनही बॅटर आज मात्र दोनही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करत चाललेत.
खरं तर धावा चालू ठेवणं गरजेचं असणार आहे आणि ते प्रयत्न दोघांचे की या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरच चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे मोठा आक्रमण बिग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवाई तडाखा तर हवाई सफर चेंडू आउट ऑफ द पार्क हे रन और षटकार. अगदी चांगलं आक्रमण मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. धनंजय टिळेकर खरं तर आक्रमण करतोय कारण की मी बोललो होतो हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये विध्वंस बनू शकतो कारण की क्षमता आज मात्र धनंजय इकडे आहे आणि कित्येक खरं तर PPL त्याने गाजवलेल्या आपल्याला बऱ्याच मॅचेस मध्ये देखील पाहायला मिळेल धनंजयची खेळी आणि ती खेळी आज मात्र या मैदानावरती खरं तर खेळत असताना पाहायला मिळतोय. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून आणि षटकाराच्या मदतीने खरं तर धावफलक पुढे सरसवत असताना 33 रन्स ऑन द बोर्ड. 33 धावा खरं तर धावफलकावरती आहेत तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी हलक्यात आणि काही चेंडूंना सन्मान देणं पण गरजेचं असतं. धनंजयला सुद्धा माहित आहे सन्मान दिला गेलाय परंतु अति घाई झाली की काय. मैदानाच्या आतमधून अगदी आई चेंडूवरती मिळेल ती सिंगल. चार षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती 34 आकडा आहे तर 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चला मॅच आपण खरं तर पुन्हा एकदा ऑन करतोय. 4 षटकांचा खेळ संपला. 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील ओहो इथे अगदी खरं तर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक गडी बाद झाला असता. खरं तर मोठा मासा इथे देखील कोंडला गेला असता परंतु तो मात्र निसटला गेलाय. खरं तर इथे संधी होती परंतु संधीचं सोनं ते मात्र झालेलं नाहीये. अगदी जीवनदान जे आहे ते मात्र मैदानाच्या आत म्हणून धनंजय टिळेकरला ते जीवनदान इथे मात्र भेटतंय. खरं तर तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी नक्कीच झाली आहे.
फेअर बॉल. जातोय पुढे एकदा मैदानाच्या आतमध्ये आपण. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये असेल. अगदी इथे देखील चांगला फटका, मोठा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये खरं तर झालाय. वाघाची धाड फोडेल पहाड. चेंडू आउट ऑफ द पार्क आहे. मॅक्सिमम 6 षटकार. इथे देखील खरं तर षटकार मैदानाच्या आतमधून आलाय. धनंजय टिळेकर मात्र ब्लास्ट करतोय आणि ऑन फायर तर खूप झालाय. जवळजवळ त्याच्या बॅटमधून दुसरा षटकार खरं तर पाहायला मिळतोय. अगदी षटकार येईल. चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच खरं तर पुढे एकदा चालू करतोय आपण. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी खोलवर टप्प्याचा चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक इथे देखील पाहायला मिळेल. सिंगल आले. त्यानंतर दुहेरीचा प्रयत्न थांबवलं गेलंय आणि मिळते पुन्हा एकदा एक सिंगल मिळेल. त्याच्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील ब्लास्ट होतोय आणि डाऊन दी बॉल जुबेर होते मैदानाच्या आतमध्ये. झेल थोडासा मिस झालाय. याही चेंडूवरती मिळते ती पुढे एकदा सिंगल. अगदी मैदानाच्या आतमध्ये इथे देखील पॉवरफुल आणि ब्युटिफुल आणि सक्सेसफुल सुद्धा आहे. चेंडू 1 बाउल सीमारेखा पार. मैदानाच्या आतमधून 4 रन. चौकार. इथे देखील एक चौकार आहे. खरं तर आक्रमण मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी धावफलकावरती 46 रन्स बोर्ड होतील. 46 धावा धावफलकावरती आहेत. सेहेचाळीस धावा आणि त्याच्यानंतरचं पुढे एकदा धनंजयसाठी चेंडू आहे. ओहो इथे देखील एक चांगला फटका खेळलाय. पाठलाग पुरुष एकदा चालू केलाय. सिंगल आले आहे. सिंगलच्या मदतीने दुहेरीचा प्रयत्न. चेंडूला सुद्धा अडवलं गेलंय आणि चांगलं क्षेत्ररक्षण याही ठिकाणी पाहायला मिळते. मिळतील त्या पुरुष एकदा 2 धावा षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर आपण पाहतोय. पाचवं षटक खरं तर संपलं गेलंय. 5 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 48 या आकड्यावरती. 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा त्या मात्र धावफलकावरती आहेत. चला विनंती असेल की जास्त वेळ नको टीम.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपण पाहतोय अगदी 6वं षटक आयुष घेऊन आलाय. आयुष आलाय, आयुषचं सुस्वागतम आहे. परंतु अगदी कॅचेस आणि विन द मॅचेस मैदानाच्या आतमध्ये खरं तर पाहायला मिळेल. अगदी चांगला झेल या ठिकाणी केला गेलाय. विकेट आली, आयुष आलाय आणि आल्या आल्या खरं तर विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर गणेश शेणकर यांना गणेश शेणकर खरं तर मैदानाच्या आतमधून बाद होतील. तंबूच्या आश्रयाला गणेश यांना जावं लागेल. इथे देखील पुरुष एकदा एक धक्का टीम आता मात्र आरोही 11 ला बसला गेलाय. रोहित शेवते खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी. ओहो, रोहित शेवते मैदानाच्या आतमध्ये आला. बीट झाला, थोडासा फटका, थोडासा पुढे एकदा फसलाय. अगदी आहे चेंडूवरती मिळते. पुढे एकदा एक लेग बाईच्या माध्यमातून खरं तर मुख्य पंचांनी इथे सिंगल जी आहे ती मात्र कळवली गेली आहे. सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 49 आकडा आहे आणि आयुषच्या माध्यमातून खरं तर हे षटक आपण पाहतोय. खरं तर 2 विकेट्स त्याच्या डावावरती आहेत. अगदी याही चेंडूवरती पुनश्च एकदा एक सिंगल जे आहे ते मात्र मिळेल. त्यानंतरचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी रोहित शेवटीसाठी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओहो, इथे स्लवर मैदानाच्या आतमध्ये वापरला गेला. आयुषने देखील आज खरं तर काहीतरी नक्कीच रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली गेली आहे. आई चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळाला आहे. लक्षात घ्या, बाहेरून कोणीही आवाज द्यायचा नाहीये. खेळाडू मैदानाच्या आतमधून कळवतील. अगदी मैदानाच्या आतमधून खोलवर टप्प्यात चेंडू डावती बॉल, गोलंदाज क्षेत्ररक्षक बनेल आणि सिंगल इथे जी आहे ती मात्र नक्कीच मिळाली आहे. एक चोरटी धाव या ठिकाणी पूर्ण होते. इथे देखील एक सिंगल जी आहे ती मात्र पूर्ण होते. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरसावत असताना संघाची धावसंख्या 51 रन्स, 51 धावा त्या मात्र धावफलकावरती आहेत. 5 गडी मात्र तंबूच्या आश्रयात आरोही 11च्या. परंतु हे षटक मात्र आयुषने एक दर्जेदार हाताळण्याचा प्रयत्न तर नक्कीच केलाय आणि चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आहेत. आतापर्यंत 5 धावा खर्च करत 2 बळी नावावरती आहेत. परंतु इथे मात्र चांगला फटका तर खोललाय. परंतु इथे चेंडू उंच हवेमध्ये आणि चांगला झेल या ठिकाणी पाहायला मिळेल. पुनश्च एकदा विकेट आली आहे. खरं तर मैदानाच्या आतमध्ये आयुषच्या नावावरती खरं तर पुनश्च एकदा 3 विकेट्स आणि 5 धावा त्याने खर्च करत 2 खरं तर आपल्या कोट्यातली षटकं संपवली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून या ठिकाणी 6 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या या ठिकाणी 51 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 51 धावा धावफलकावरती आहेत तर 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये खरं तर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून खरं तर 7वं षटक या ठिकाणी पाहायला मिळेल. परंतु नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना हेमंत खरं तर मैदानाच्या आतमध्ये हेमंत कुंभार खरं तर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक अगदी मैदानाच्या आतमध्ये 7वं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. प्रीतम अप्पाच्या माध्यमातून खरं तर हे षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज अगदी हेमंत कुंभार मैदानाच्या आतमध्ये आहेत तर स्ट्राईक वरती अर्थात रोहित शेवटे खरं तर मैदानाच्या आतमध्ये आहेत.
अगदी पाठीमागची विकेट खरं तर खूप मोठी विकेट मिळवली गेली आयुषने. अगदी चांगलं षटक आयुषच्या माध्यमातून खरं तर न्यू टॅलेंट आहे पुरंदर प्रीमियर लीग मध्ये आणि चांगली षटकं त्याच्या माध्यमातून आलेत. खरं 5च धावा त्याने खर्च केल्यात आणि 3 बळी तब्बल आपल्या नावावरती करत असताना त्यानंतर हे 7वं षटक आहे. चला विनंती असेल टीम पिंपरी 11 संघाला सामना मात्र आता लवकरात लवकर चालू करायचा आहे. अगदी वैद्यराजच्या हातमध्ये उलटा पुलटा खेळलाय. फटका चांगला तर घेतलाय परंतु क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल पुरस्कृत. आयुष सिंगल आले. सिंगलच्या मदतीने दुहेरीचा प्रयत्न आणि दोघंही धावा मिळवून दोघंही आपल्या घरट्यामध्ये सुखरूप आहेत. अगदी मिळतील त्या पुरुषी एकदा 2 धावा. प्लॅनिंग खरं तर दोघांमध्ये बनायला हवं आणि चांगली खेळ आणि चांगलं खरं तर पार्टनरशिप गरजेचे असणार आहे आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतरचा चेंडू आहे. खोलवर टप्प्याचा अगदी चेंडू मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील एक चांगला फटका तर घेतलाय. अगदी याही चेंडूवरती खरं तर सिंगल आली आहे. चांगलं क्षेत्ररक्षण इथे देखील एक बनवलं गेलंय. आज दोनही टीम्स मात्र प्लॅनिंग बनवून पुरंदर प्रीमियर लीग 2025 खरं तर खेळण्यासाठी सज्ज आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. इथे देखील वेगवान आणि मैदानाच्या आतमध्ये कोणताही संपर्क चेंडू बळीशी नाही. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये यावेळी देखील इथे देखील पाहायला मिळतोय. अगदी डॉट बॉल निर्धाव चेंडू यालाय. खरं तर आपणला आज मात्र क्रिकेट क्षेत्रातला भरपूर खरं तर अनुभव आहे. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. खोला टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमधून आक्रमण तर झालाय. ब्लास्ट सुद्धा आहे. अगदी छत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. चरण अगदी षटकार आलाय परंतु त्याच्यानंतरचा प्रीतम आप्पांचा खरं तर कमबॅक असा. अगदी डॉट बॉल आहे. निर्धाव चेंडू मिळेल. षटकाराच्या मदतीने धावफलकावरती 60 हा आकडा आहे. अगदी मैदानाच्या आतमधून इथे देखील एक चांगला फटका खोललाय. 1 बाउन्स चेंडू झाला. आयुष डाऊन दी बॉल. सिंगलचा प्रयत्न दुहेरीमध्ये रूपांतर. 2 तर झाल्यात पूर्ण. खरं तर इथे देखील मैदानाच्या आतमधून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय अंतिमचं षटक बंटी घाटे यांच्याकडे खरं तर सोपवलेलं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळेल. खरं तर बंटी घाटे यांना देखील मोठा अनुभव आज मात्र क्रिकेट क्षेत्रातला आहे. वासुकी बॉईज जेजुरी संघ त्यांच्या नेतृत्वाखाली खेळत असताना भरपूरदा आपल्याला पाहायला मिळत गव्हाच्या मॅचेस मध्ये. परंतु आज मात्र बंटी घाटे इकडे जर पाहायला मिळालं तर पिंपरी 11 संघाचा नावाचा डंका घेऊन पुन्हा एकदा उभे आहेत अर्थात पुरंदर प्रीमियर लीग मध्ये. अंतिमचं षटक शिल्लक आहे. बॅटर अगदी स्ट्राईक वरती खरं तर पाहायला मिळेल आपल्याला रोहित शेवाटे. पुढील चेंडू आहे. अगदी मैदानाच्या आतमधून खरं तर पहिला चेंडू आलाय. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर या ठिकाणी पाहायला मिळतोय. ती डॉट बॉल. ओहो इथे खरं तर बॅटिंग टीमने खरं तर 3ऱ्या पंचांची मागणी केली आहे. नक्कीच पाहणार आहोत आपण STC लाईव्हच्या माध्यमातून. चेंडू मात्र खराब आहे. अवांतर धावेल. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा बॅटर पुन्हा एकदा सज्ज होईल आक्रमण करण्यासाठी.
कोलटप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील आक्रमण झालाय. चेंडू जमिनीला समांतर आहे. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक सिंगल मिळाले. सिंगलचं रूपांतर दुहेरीमध्ये मिळतील त्या पुरुष एकदा 2 धावा. अगदी 2 धावा इथे देखील एक वेळा आहे. सूर्य कसा कव्हर खरं तर या टीमचा सुशांत मानेचा खरं तर कव्हर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील. 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना 65 रन्स आहेत. प्रयत्न करावे लागतील दोघांनीही देखील. रोहित असेल किंवा हेमंत कुंभार मैदानाच्या आतमध्ये आहेत. आक्रमण दोघांनाही करावं लागेल कारण की अंतिमचं षटक आहे. इथे धावा बनवणं खरं तर गरजेचं आहे आपल्या टीमसाठी. त्याच्यानंतरचा चेंडू येईल. अगदी इथे देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न तर होता. याही चेंडूवरती सिंगल आली आहे. थोडीशी मिसफिल्ड पाठीमागे झाली होती परंतु इथे सिंगल वरती समाधान खरं तर दोनही खेळाडूंनी मांडलं गेलंय. स्ट्राईक वरती करत हेमंत यांना देखील एक पाठवलंय परंतु बंटी आडे आज मात्र दर्जेदार गोलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये पिंपरे 11 संघाकडून देखील करत असताना पाहायला मिळत आहेत. त्याच्यानंतरचा चेंडू आहे. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये लगोनच्या दिशेने चेंडूला पाठवले. अगदी इरफान यांचं चांगलं क्षेत्ररक्षण बनेल. किल्ल्याची जशी तडबंदी आहे ना तसं इथे इरफान यांचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय. याही चेंडूवरती पुनश्च एकदा एक सिंगल आहे. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये दांडी 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 आणि दांडी होती हे गुल. विकेटचं पतन. इथे फलंदाज बॅक टू द पवेलियन. इष्ट खरं तर उद्ध्वस्त मैदानाच्या आतमधून पाहायला मिळतील. विकेट आली आहे. इथे देखील खरं तर विकेट मैदानाच्या आतमधून येत असताना पाहायला मिळत. धक्का क्रमांक मैदानाच्या आतमधून टीमला 7वा धक्का या ठिकाणी बसलाय. धावफलकावरती 67 धावा आहे. 67 रन्स ऑन द बोर्ड. 67 धावा धावफलकावरती आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी प्रतीक जुरंगे खरं तर मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी दाखल होतोय. मॅच खरं तर पुढेशी एकदा ऑन केली गेली. बॅटर पुढे एकदा तयार होईल आक्रमण करायचं. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये आहे. पाठीमागच्या दिशेने फ्लाय स्लिपचा पाठला गाथा मात्र सुशांत बाणेला. चेंडू सीमारेखा पार. 4 रन मिळतील. चौकार. चौकार येतोय. अगदी चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने खरं तर 71 रन्स ऑन द बोर्ड. 71 धावा धावफलकावरती राखल्यात. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा आहे. अगदी मैदानाच्या आतमधून इथे खरं तर कव्हर गरजेचं आहे. सिंगल तर आले. त्याच्यानंतर दुहेरीचा प्रयत्न आहे आणि मिळतील त्या पुढे एकदा 2 धावा. लेगवाईच्या माध्यमातून खरं तर शेवटच्या अंतिमच्या 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने टोटल रन्स ऑन द बोर्ड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आरोही 11 पोहोचलाय 73 या आकड्यावरती. तर पिंपरे 11 टीमला बनवायचे आहेत 74 धावा. जिंकायचे असेल तर 74 धावांचा पाठलाग तो मात्र करावा लागेल.
आरोही 11 संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना खरं तर या ठिकाणी पाहायला मिळेल. पिंपरी 11 संघ विनंती आहे की आघाडीचे 2 बॅटर खरं तर मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. जिंकण्यासाठी बनवायचे आहेत तब्बल जिंकण्यासाठी बनवायचे आहेत 74 धावा. पिंपरी 11 टीमला जिंकण्यासाठी 74 धावा खरं तर बनवायच्या आहेत. चला पिंपरी 11 संघ विनंती असेल आघाडीची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. 74 धावांचा पाठलाग करत असताना पुढे एक धावाजामध्ये थोडासा बदल करतोय. विनंती करतो की विनंती सुर्गे आफडे यायचे आपलं स्वागत आहे. हॅलो, धन्यवाद सूरज. आरोही 11 विरुद्ध पिंपरी 11 या 2 संघांदरम्यान आजच्या दिवसातील हा दुसरा सामना आपण मैदानामध्ये पाहतोय. 2 ताकदवान संघांमध्ये असलेली भिडत. पुरंदरचे 2 धुरंधर संघ आज मैदानामध्ये आपण पाहतोय. खरं तर या मॅच वरती ऑनलाईन देखील अनेक चाहत्यांचं लक्ष आज या मॅच वरती पाहायला मिळतंय. जवळपास 3000 चाहते या मॅचचा आनंद घेत आहेत. कारण मोठी मॅच आहे. पुरंदरचे धुरंधर आज मैदानामध्ये उतरलेत. कारण एका बाजूने सागर शिंदेला आपण पाहिलं तर दुसऱ्या बाजूने प्रीतमला देखील आपण पाहणार आहोत बॅटिंग करताना. बंटी यांना देखील बॅटिंग करताना पाहणार आहोत. मिस्टर 360 असे अनेक खेळाडू आहेत. अनिकेत फडतरे थोडासा नक्कीच नाराज असेल कारण रनआउट तो झाला. पण प्रत्येक खेळाडूंना प्रकाश झोतात आणण्याचं काम अनिकेतने मात्र केलं. अनिकेत या मॅच मध्ये जर रनआउट झाला असेल, पुढच्या मॅच मध्ये जर अनिकेतची बॅट चालली तर आफ्टर बिफोरचा व्हिडिओ येईल. पहिल्या मॅच मध्ये आउट झाला तो व्हिडिओ अर्धा आणि तिथून पुढे परत एकदा कमबॅकचा व्हिडिओ देखील. चांगले रील असतात आणि त्यातनं नक्कीच मोटिवेशन देखील खेळाडूंना मिळतं. आणि खेळाडू पुरंदरचे खेळाडू प्रकाश झोतामध्ये नक्कीच येतात. राहुल बॅटिंगसाठी आता राहुल आणि बंटी यांना आपण पाहतोय. खरं राहुल राठोड मगाशीच म्हणत होता की एका दिवशी चांगली बॅटिंग झाली तर त्या खेळाडूचे रील बनणं गरजेचं आहे. आमच्या पुरंदरचा तोच असा एक विषय आहे की त्या खेळाडूची रील बनत नाहीत. कारण रील बनले तर ते खेळाडू चमकतात, त्यांना पुण्यामध्ये मोठमोठी संधी मिळते आणि तिथून ते अनेक वेळा चमकतात. तर आता ह्या मॅच मध्ये राहुल चमकला तर अनिकेत त्याचे रील बनवून पुरंदरच्या त्या पेज वरती टाकेल का, हा मोठा प्रश्न असेल. राहुल राठोड नॉन स्ट्रायकिंगला असेल. स्ट्रायकिंग एंडवरती बंटी सागर. यावेळेस फटका फसला. चेंडू हा क्षेत्ररक्षक पोहोचेल का, नाही, फार दूर होता प्रेक्षक. प्रयत्न मात्र चांगला केला होता. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचू शकला नाही. हॅलो, सिंगल धाव आणि धावफलकाचा श्री गणेश झालेला आहे. इथे अगदी धावफलक पाहिलं तर 74 धावांचं टार्गेट घेऊन टीम मैदानामध्ये उतरली. एक मोठं टार्गेट असेल. ही मॅच मात्र मजेदार होण्याची शंका आहे कारण दोन्ही बाजूला पाहिलं तर ताकदवान खेळाडू आहेत. राहुल यावेळेस मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतोय. राहुल पहिला चेंडू मात्र फुल पॉवरफुल आणि ते सक्सेसफुल.
चेंडू जातोय सीमारेषा पार. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली जाते आणि पंचांचा निर्णय आलाय खणखणी टोल जंग प्रहार षटकार. राहुल राठोड या खेळाडूने देखील फार प्रभावित केलंय. यंदाचा हंगाम चांगलाच गाजवलाय. फार दूरवरचा प्रवास करतात. खरं तर पुरंदर मधले प्रत्येक जी खेळाडू आहेत जे फार दूरवर जाऊन आपल्या क्रिकेटचं प्रदर्शन करतात त्या प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं लागेल. अनेक खेळाडू आहेत त्यामध्ये राहुल राठोड असेल, सागर असेल, मगाशी सनी मिसाळ होता, शुभम वायदंडे, आमिर, हे खेळाडू सातत्याने पुण्यामध्ये येतात. मला वाटतं घाटापर्यंतचा प्रवास इथून जवळपास 35 किलोमीटरचा प्रवास हे खेळाडू करतात. पुण्यामध्ये येण्यासाठी 35, पुण्यामधनं आणखी पुढे जाण्यासाठी आणखी 10-15 म्हणजे जवळपास 40-50 किलोमीटरचा प्रवास ते खेळाडू करतात आणि तिथे आपल्या खेळाचं प्रदर्शन करतात. आणि विशेषतः म्हणजे पुण्यातून अनेक मोठमोठ्या संघातून या खेळाडूंना मागणी असते. 7 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. बेस्ट वर्सेस बेस्ट लढत सागर विरुद्ध राहुल ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. सुचित खेळण्याचा प्रयत्न, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेला जाळतोय, तोडतोय, फोडतोय. 4 धावा, चौकार. सागर वरती चढवलेले आक्रमण आपण पाहतोय. एका बाजूने सागर सुरुवातीला चांगली गोलंदाजी केली पण नंतर जसा राहुल स्ट्रायकिंग एंड वरती आला त्याने मात्र आज त्याच्या गोलंदाजी पिसे काढायला सुरुवात केली. धावफलकावरती नजर टाकूया. धावफलकावरती धावाचा मोठा त्या 11. आज अगदी पाहिलं तर महिला मॅच मध्ये आपण पिता पुत्राची जोडी पाहिली होती. या मॅच मध्ये देखील एक जोडी तशीच आहे. रितेश बाहेरनं एक्स्ट्रा खेळाडूचं काम करतो तर राहुल आतमध्ये बॅटिंग करताना आपण पाहतो. राहुल राठोड आणि त्यांचे चिरंजीव रितेश राठोड मैदानाच्या बाहेरून मॅचचा आनंद घेत आहेत. खरं तर बाबांना मैदानामध्ये खेळताना पाहणं हा त्या मुलासाठी आनंद असतो पण ज्यावेळेस तो मुलगा मैदान गाजवतो ना तर बाबांच्या चेहऱ्यावरती देखील एक वेगळा आनंद येतो. दमलेल्या बापाला लेक नारळाचं पाणी, दमलेल्या बापाला लेक नारळाचं पाणी आणि लढणाऱ्या लेकाला बाप बुलंद कहाणी. आणि एक बुलंद कहाणी आता अशीच मैदानामध्ये सुरू आहे. ही बुलंद कहाणी रितेशचं करिअर कितपत पुढे घेऊन जाणार, रितेश कितपत शिकणार या कहाणीतून हे नक्की पाहावं लागेल. मॅच जोरदार इथे मात्र सुरू झाली आहे. 74 धावांचं टार्गेट असताना सागर शिंदे ज्या गोलंदाजावरती भरपूर दारोमदार होतात तिथे 11 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये खर्च झाल्या. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाज गणेश. आणखी एक अनुभव मात्र या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर गणेश एक अनुभवी गोलंदाजाला इथे प्राशन केलंय. पहिल्या चेंडूवरती मात्र आलेले या 4 धावा. काय फटका खेळला इथे बंटीच्या बॅट मधनं आलेला हा जबरदस्त फटका होता. या फटक्यांवरती फार मोठं नियंत्रण आहे. बंटी घाटे जेव्हा जेव्हा हे फटके खेळतात जवळपास मला वाटतंय 100% यश त्यांच्या बॅट मधनं नक्कीच हे फटके घेऊन येतात. अगदी मोकळं मैदान भेटलं, ओपन ग्राउंड भेटलं, मागच्या रन असेल तर तिथे मला वाटतंय बंटी सारखा घातक बॅट्समन या फॉर्मेट मध्ये कोणी नसेल. क्या बात आहे. परत एकदा हा फटका. आपण इथे फटका फसला होता, प्रयत्न केला तिथे क्षेत्ररक्षकाने, अवघड होता पण हा झेल टिपला असता तर मला वाटतं आजच्या दिवसातील उत्कृष्ट झेल झाला असता. फटका देखील तितका सुंदर होता पण इथे झेल मात्र सुटला आणि एक सिंगल धाव इथे मात्र खर्च होते. धावफलकावरती नजर टाकूया. 16 धावा. इथे मात्र चेंडू हवेत, झेल टिपला, फलंदाज बाद, जाळं विणलं आणि परफेक्ट तिथे मात्र राहुलला अडकवलं. फलंदाज बाद. हा फटका राहुलने मात्र उत्कृष्ट खेळला होता. पाहता क्षणी वाटलं की सीमारेषा क्रॉस करेल
पण तिथे जाळं बिनलं होतं. आमंत्रण दिलं होतं राहुलला फटका खेळण्यासाठी आणि गणेशची ही रणनीती मात्र कामाला आली. मोठा मासा गाळा लागलाय. मोठी विकेट. पहिला फलंदाज मात्र इथे बाद. नवीन बॅटर आपण टीव्ही स्क्रीन वरती पाहतोय. प्रीतम जगताप नवीन बॅटर मैदानामध्ये एक अनुभवी खेळाडू आहे. पुरंदरचा एक असा खेळाडू ज्याने अनुभवाने मात्र या पुरंदरचं नाव मात्र फार उंचीवरती पोहोचवलं. सुरुवातीला सासवड ब्लास्टर मधनं मी प्रीतम यांना खेळताना पाहिलं. त्यानंतर केमिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया या स्पर्धेमध्ये देखील प्रीतमने आपल्या खेळाचं प्रदर्शन केलं. केमिस्ट म्हणून नक्कीच कार्यरत आहेत. जिथे तुमचं डोकं दुखेल डॉक्टरकडे ना आता तुम्ही प्रीतमकडे जा, त्याचा इलाज नक्की केला जाईल. आज माझा देखील त्यांनी इलाज केला आणि त्यानंतर समालोचन करण्यामध्ये देखील बरंचसं गणित त्यांनी सोपं करून दिलं. आणि आज प्रीतम यांची बॅटिंग फार दिवसानंतर आज प्रीतम यांची बॅटिंग पाहण्याचा योग नक्की आलाय. पुरंदर प्रीमियर लीग दरम्यान पहिला चेंडू प्रीतम यांच्या बॅटमधनं हवाई हल्ला. क्षेत्ररक्षक तिथे तयार आहे. चेंडूला थांबवलंय. एक सिंगल धाव मात्र असेल. पहिल्या चेंडूवरती आलेले सिंगल धाव पण पाहतोय. राहुल राठोड सारखा एक तगडा खेळाडू मात्र या ओव्हरमध्ये बाद झाला. गणेश यांचं देखील कौतुक करावं लागेल. परफेक्ट त्यांनी मात्र क्षेत्ररक्षक तिथे सजवला होता. फक्त 2 खेळाडू हे सर्कलच्या बाहेर असताना बरोबर त्याच खेळाडूकडे राहुलने फटका खेळला. यावेळेस स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता पण रन मात्र मिळणार नाही. थांबवलंय. इथे रोखलंय. आतापर्यंत पाहिलं तर गणेशनी जी गोलंदाजी केली आहे ते गोलंदाजीने मात्र धावफलकाला अंकुश लावून टाकला. ब्रेक लावून टाकलाय. ब्रेक म्हणणार नाही मी म्हणे पहिल्या ओव्हरमध्ये जी सुसाट वेगाने गाडी धावत होती त्या गाडीला डिस ब्रेक लावण्याचं काम गणेशने केलंय. हो परत एकदा वेग होता या चेंडूवरती. डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ इथे पूर्ण झालाय आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा. 17 रन ऑन स्कोर बोर्ड. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 17 धावा. धावफलकाला ब्रेक लावण्यामध्ये यश आलं. गोलंदाजी मार्कवर आता नवीन गोलंदाज प्रमोद इनामके गोलंदाजी मार्कवर. हे देखील सासवड मधील खेळाचं एक चांगलंच नाव आहे. समोर असेल प्रीतम यावेळेस मात्र ऑन साइडला चेंडू खेळला. मिड विकेट क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल. एक सिंगल धाव. कॅल्क्युलेशन नुसार हा सामना पुढे नेण्याचा प्रयत्न दोन्ही फलंदाज करतायत आणि कॅल्क्युलेशन नुसारच खेळावं लागेल. क्रिकेटचा खेळ जसा आहे की अगदी एखादी मोठी चूक तुमच्या संघाला पराभवाच्या छायेमध्ये घेऊन जाईल. त्यामुळे अगदी शांत डोक्यावरती बर्फ ठेवून नक्कीच बॅटिंग करावी लागेल. पण दुसऱ्या बाजूने गोलंदाजांना देखील लाईन लेंथ सांभाळून गोलंदाजी करावी लागेल. यावेळी स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न होता. ओळखलं होतं. गतीने परत एकदा बीट केलं. 34 चेंडू 56 धावांची गरज असेल. अजूनही सामना पाहिला तर दोन्ही संघांना समान संधी असेल. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं तर 73 धावांचं मोठं टार्गेट इथे बनवलं गेलं. 74 धावांचं टार्गेट असताना त्याच्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये सुरू होईल. फुल टॉस आणि ते फिल्डर के मस्तक पे दस्तक. 6 रन. बंटीसाठी तुम्ही अशी गोलंदाजी करूच शकत नाही. बंटी घाटे हे चेंडू झोपेत न उठून देखील सीमारेषे बाहेर मारेल.
क्षेत्ररक्षक तैनात केला होता, पण बंटीला तिथे फरक पडणार नाही, कारण अगदी हा चेंडू क्षेत्ररक्षक डोक्यावरनं खेळलेला फटका होता. षटकार. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चोवीस 24 रन. 2.3 चेंडूचा खेळ मात्र इथे पूर्ण झालाय. बॉल द्या, बॉल. नवीन का जुना द्यायचा? षटकार फार दूरवरचा होता, तिथे मात्र आता चेंडू बदलावा लागेल, इतका दूरवरचा षटकार. बंटी घाटे यांच्या बॅट मधनं खेळला मिस्टर 360. सासवडचा एफ डिलियर्स म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, त्याच्या बॅट मधनं आलेला खणखणी षटकार आपण पाहिला. मॅच बॉल परत एकदा आतमध्ये येतोय. म्हणजे इथे पाहिलं तर गोलंदाजीच्या डोक्याशी देखील खेळण्याचं काम इथे बंटी घाटे चांगल्या पद्धतीने करतोय. हो प्रीतम, यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडूवरची नजर मात्र थोडीशी हटली होती. ब्लिंड स्पॉटवरनं टप्पा घेणारा चेंडू हा थोडासा कट झाला. तो चेंडू मिड विकेट मधनं खेळण्याचा प्रयत्न. 25 धावा, 25 रन. सामना पाहिला तर आता 31 चेंडू आणि 49 धावांवरती येऊन पोहोचलाय. सरासरी पाहिली तर 10च्या सरासरीने आता धावा जमवाव्या लागतील, आणि 10च्या सरासरी म्हणजे टेनिस क्रिकेटमध्ये जास्त मोठी सरासरी नाहीये, पण गोलंदाजाने जर चांगली गोलंदाजी केली तर सामना परत एकदा रंगतदार पोहोचेल. चांगला थ्रो नक्कीच पाहायला मिळाला. केवळ एक सिंगल धाव, आणि सिंगल धावेवर तिसऱ्या ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 26 धावा, 26 रन. येणारे 30 चेंडू बनवायचे आहेत, त्या 48 धावा, 48 रन. 30 चेंडू मॅच मध्ये होणार काय? 18 धावा ह्या एक्स्ट्रा चेंडू पेक्षा, आणि ते गुणोत्तर कशा प्रकारे पार केलं जाईल. मोठी विकेट इथे गमावली गेली होती. हा चेंडू अगदी पाहिलं तर व्हाईट लाईन यॉर्कर चेंडू होता. हा चेंडू पॉइंट मधनं खेळला. एक सिंगल धाव, हलकीशी गडबड, गोंधळ, आणि तिथे 2 धावा. छोटीशी मिसफिल्ड, इथे मात्र तुम्हाला धावा खर्च करायला लावेल. त्या मिसफिल्ड वरती अंकुश लावावा लागेल. एक धावेसाठी इथे लढावं लागेल, झगडावं लागेल, झुंजावं लागेल. 28 धावा. यावेळी चेंडू मात्र हवेत, पण तिथे क्षेत्ररक्षक कोणताच नव्हता. एक सिंगल आली, दुसऱ्या धायचा प्रयत्न, पण इथे यावेळेस मात्र थांबवलं. जास्त रिस्क न घेण्याचं काम नक्की केलं गेलं. रिस्की रन टाळली गेली. एक सिंगल धाव. गणेश बंटी यावेळेस 7 चेंडू बॅटची कट घेतोय. ते क्षेत्ररक्षक, आणि ते डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. जर इष्टांचा वेध घेता आला असता तर प्रीतम सारखा एक मोठा खेळाडू देखील बाद करण्यामध्ये यश आला असतं. मोठी विकेट होती, पण अगदी परफेक्ट इष्टांचा वेध मात्र घेता आला नाही. प्रयत्न चांगला होता. एक सिंगल धाव. सिंगल धावेने धावफलक पोहोचेल 30 धावा, 27 चेंडू आणि 44 धावांचं टार्गेट. फुल टॉस सजवून दिला होता, स्वीकार केला, भिरकावून दिला, सीमारेषा पार, चौकार. फुल टॉस चेंडू, आणि असे चेंडू प्रीतम साठी मात्र मेजवानीच असेल. आणि मेजवानी मात्र इथे पुरेपूर उडवली गेली, आणि 4 धावा सुरू केल्या गेल्या. खरं तर गणेशने ज्या प्रकारची पहिली ओव्हर हाताळली होती, इथे ह्या अपेक्षा नव्हत्या, आणि याच अपेक्षा असतील ज्या विजयापर्यंत पोहोचण्याचा रस्ता तुमचा आणखी अवघड करत जातील. हो ते हा चेंडू हवेत, आणि यावेळेस मात्र विकेट विकेट विकेट. फलंदाज बाद.
पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, सोप्पा चेंडू तिथे मात्र टाकला होता. पुढच्या चेंडूवरती आमंत्रण दिलं आणि टीट फॉर टॅट इटका जॉब पत्तरचे मित्रा, तू पहिला चेंडू मला चौकार मारलाच खरा, पण पुढच्या चेंडूवरती मी तुला आउट करू शकतो हे दाखवून दिलं. रोहितने टिपलेला एक सुंदर झेल आणि तिथे प्रीतम अप्पाला माघारी परतावं लागलं. मोठी विकेट. 2 फलंदाज इथे बाद होत आहेत आणि 34 धावा. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल आयुष. एका बाजूने अगदी पाहिलं तर तरुण सळसळ तर रक्त असेल आयुष, तर दुसऱ्या बाजूने अनुभवाचा भाषा बंटी घाटे अजून देखील मैदानामध्ये. आणि जोपर्यंत बंटी मैदानामध्ये आहे तोपर्यंत पिंपरी 11 विजयाच्या आशा सोडणार नाहीत. मॅच अगदी पाहिलं तर आता 25 चेंडू आणि 40 धावांवरती येऊन पोहोचले. या ओव्हरमध्ये आलेला चौकार मात्र कामाला आलाय, पण विकेट आल्यानंतर आता धावफलक परत एकदा शांत केले. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचवीस चेंडू आणि 40 धावा. एक बॉल बाकी. 25 चेंडू आणि विजयासाठी 40 धावा हे समीकरण. गणेशचा एक चेंडू मात्र शिल्लक असेल. इथे जर एका दुसरी विकेट अजून आली तर प्रेशर आणखी वाढेल. प्रयत्न मात्र तो केला जाणार का? हा चेंडू डॉट बॉल टाकून ओव्हरची सांगता केली जाईल. आयुष नवीन बॅटर मैदानामध्ये आणि आयुषसाठी देखील एक अटॅकिंग क्षेत्ररक्षण मात्र इथे सजवलं गेलंय. आयुष पहिला चेंडूचा सामना करेल. पहिला चेंडू आयुषने लॉंग ऑफ मध्ये चांगला फटका खेळला, तडाखा होता, लांब येत इथे अनिकेत चेंडूला थांबू शकणार नाही. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. क्रिकेट जर सामना तुम्हाला जिंकायचा असेल, गोलंदाजी चांगली करायची असेल तर ज्या प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलंय त्याला अनुसरून गोलंदाजी करावी लागेल. चेंडू अगदी पाहिलं तर बराचसा समोर चेंडू टाकला होता आणि हा चेंडू लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक नसताना टाकला होता. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक अगदी स्क्वेअर ठेवला होता, फार दूरवर ठेवला होता, अगदी फार मोठी गॅप होती आणि तिथूनच त्या गॅप मधनं आयुषने 4 धावा पहिल्या चेंडूवरती वसूल केला. एखाद्या नवीन आलेल्या खेळाडू तुम्ही पहिल्या चेंडूवरती चौकार खेळू दिला तर मात्र त्याचा कॉन्फिडन्स डबल धमाका करू शकतो आणि तो कॉन्फिडन्स आता पुढे नक्की पाहावा लागेल. 34 धावा. 3.5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. सॉरी अपडेट नाही झाली ते. येस 34 म्हणत 3.5 34 आणि 4 ओव्हर 38. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 38 धावा. इथे नो सुपला, इथे फलंदाज हुकला आणि विकेटचं बदन. फलंदाज बाद. विकेट मात्र इथे पहिल्या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद झालाय. मोठी विकेट. बंटी घाटे इथे ज्या फटक्यांसाठी ओळखला जातो तोच फटका त्याच्या अंगलटी आला आणि तिथे विकेट मात्र गमावली. प्रमोद नामके गोलंदाजी मार्क करायला मागच्या ओव्हरमध्ये थोडासा मागणा ठरला होता. इथे पहिल्याच चेंडूवरती त्यांनी मोठा अडथळा दूर केला. मॅच मध्ये परत एकदा रंगत निर्माण केली. पहिल्या चेंडूवरती मात्र विकेट. नवीन बॅटर जुबेर. हो हो हा तुमच्या फार जवळनं चेंडू गेलाय. अगदी व्हाईट बॉलचा इशारा जरी आला असेल तरी एक्स्ट्राच्या इतका जवळून गेला
की अगदी गोलंदाजाच्या डोक्याला हात लावले, कारण चेंडूने अगदी स्टंपला हाय हॅलो टाटा बाय बाय करत तो विकेट किपरच्या हातामध्ये गेला. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धावेमध्ये वाढ, एक्स्ट्रा रन. 39 धावा, मॅच रंगतदार स्थितीमध्ये. 23 चेंडू 35 धावांची गरज. परत एकदा दिशाहीन गोलंदाजी. अतिरिक्त धावा इथे मात्र खर्च होत आहेत. एक्स्ट्रा रन. पहिला चेंडू होती विकेट आली, पण नंतरचे 2 चेंडू अगदी इथे पाहिले तर अतिरिक्त धावा खर्च करत आहेत. एक्स्ट्रा धावा मात्र इथे खर्च होत आहेत. धावफलकावरती 40 धावा पूर्ण होत आहेत. येणारे 23 चेंडू आणि बनवायच्या आहेत त्या 34 धावा. मॅच अगदी पाहिलं तर एखादी विकेट आल्यानंतर अरे इरेंज संघाच्या बाजूने झुकते, एखादी चौकार षटकार तर पिंपरी संघाच्या बाजूने मॅच झुकते. यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, हवाई हल्ला, हवाई सफर, षटकार, 6 धावा. षटकाराने मात्र धावफलकावरती एक वेगळी मुसुंडी मारली, कारण इथे धावा ज्या हव्या आहेत त्या धावा मात्र इथे येत आहेत. बावीस चेंडू बनवायच्या आहेत त्या 28 धावा. मॅच संपली नाहीये, कारण अजूनही इथे बराचसा खेळ बाकी आहे. 22 चेंडू 28 धावांची गरज. कोण जिंकणार? प्रमोद गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू प्रमोदचा मात्र डिफेन्सिव्ह पवित्रा मात्र फलंदाजाने घेतला. गॅपमध्ये चेंडू खेळला, एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा इथे मात्र प्रयत्न नाही. शेवटचे आता पाहिले तर 21 चेंडू आणि 27 धावांची गरज. बराचसा सामना आता पाहिलं तर पिंपरी 11 संघाच्या बाजूने झुकत चाललाय, कारण दोन्ही बॅटर अगदी पाहिलं तर एखादा चौकार षटकार खेळतायत आणि त्यानंतर सिंगल धावा देखील घेत आहेत. प्रमोद इनामके विकेट मिळाल्यानंतर देखील बऱ्याचशा धावा त्याने खर्च केल्या. यावेळेस खोलवर टप्प्या चेंडू क्षेत्ररक्षक तैनात, टिपला झेल आणि ते आयुषचा संपला खेळ. फलंदाज बाद. आयुष मात्र थोडासा नाराज असेल. एक चौकार खेळला होता, संधी होती आज मोठी बॅटिंग करण्याची आणि त्या संधीचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही. निराश असेल, कारण एकच खेळाडू तिथे होता. त्या खेळाडूच्या डोक्यावरनं खेळला असता तर हा चौकार गेला असता. जसा चेंडू हवा होता तसा त्याला मिळाला होता, पण तो चेंडू त्याला सीमारेषेच्या बाहेर खेळता आला नाही. त्यामुळे इथे विकेट मात्र गमावली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय शुभम. सामने अगदी पाहिले तर कंपल्सरी चेस या नियमानुसार खेळवले जात आहेत. कंपल्सरी धावा पूर्ण बनवावे लागतील. एक धाव जास्त बनवून विजय मिळवावा लागेल. जर सामना बरोबर सुटला तर प्रथमतः बॅटिंग करण्यास संघाला विजेता घोषित केलं जाईल. सामना आता 20 चेंडू आणि 27 धावा ह्या समीकरणवरती पोहोचतोय. प्रमोद परत एकदा गोलंदाजी मार्क. दांडी 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 गुल. फलंदाज बाद. शुभम जसा आला तसा मैदानाच्या बाहेर. काय चेंडू मात्र इथे हाताळा. 2 खेळाडू त्याने असेच बाद केले. बंटीला देखील असंच बाद केलं. त्यानंतर शुभमची विकेट त्रिफळा देखील तसाच उडवला. एक खेळाडू झेल बाद, म्हणजे 3 विकेट प्रमोद इनामकेने या ओव्हर मध्ये मिळवल्या. मॅच मध्ये ट्विस्ट नक्की पाहायला मिळेल. खरं तर पाहिलं तर सुरुवातीला चांगली बॅटिंग करत असताना धावा चांगल्या जमवल्या. त्या धावा जमा करून ठेवण्यासाठी बँक ओपन केली. बँकेमध्ये पैसे भरले. वॉचमॅन पुढच्या दरवाज्यामध्ये ठेवला. प्रमोद इनामकेने मागच्या दरवाजाने चोरी केली. मागच्या बाजूने उडवल्या. मागच्या बाजूने क्लीन बोर्ड केलं शुभमला. 0 धावांवरती शुभम होते बाद. 47 धावा धावफलकावरती 5 फलंदाज बाद. क्रिकेटचा खेळच असा आहे, कधी काय होईल सांगता येत नाही. आणि चितेने भरलेला खेळ म्हणजे क्रिकेट. होत्याचं नव्हतं होणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि पाहूया इथे कोणत्या संघाचा विजय होतोय. 47 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. प्रेक्षकांची अगदी थंड प्रतिसाद आपण या मॅच साठी पाहतोय.
त्यावेळेस हा चेंडू अंगावर आलेला शिंगावर घेण्याचा प्रयत्न, एक सिंगल आली, दुसऱ्या धावायचा प्रयत्न नाही, चांगलं क्षेत्ररक्षण. आता अगदी पाहिलं तर आरोही 11च्या रक्तामध्ये वीरश्री धावायला लागली. जशा 3 विकेट आल्या मला वाटतं झोपलेले आरोही 11चे खेळाडू जागे झालेत. क्षेत्ररक्षकांमध्ये देखील चांगली कामगिरी पाहायला मिळाली. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48 धावा पूर्ण होतात. बॅटिंग पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले इथे मात्र घेतलं गेलंय. म्हणजे 3च खेळ आता सर्कलच्या बाहेर असेल आणि बॅटिंग पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी बॅटिंग पॉवर प्ले स्पेशलिस्ट गोलंदाज सागर शिंदे च्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. मॅच अगदी पाहिले तर आता 18 चेंडू 26 धावांवरती येऊन पोहोचले. यावर मध्ये सागर शिंदेने जर कमी धावांचं षटक हाताळलं तर 12 चेंडूचा खेळ भन्नाट होणार, जोरदार होणार, मॅच रंगतदार होणार. बॅटिंग साठी आपण मैदानामध्ये पाहतो. स्ट्रायकिंग एंडला असेल सुशांत माने, नॉन स्ट्रायकिंग एंडला जुबेर शेख. गोलंदाजी मार्कवर टॉवर, विजयाचं टॉवर, उंच झेंडा फडकवणार का सागर शिंदे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू सागरचा ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक फार दूरवरनं चेंडू पर्यंत पोहोचेल. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो आणि ते घेतली जाते ती केवळ एक सिंगल धाव, एक सिंगल धाव. सिंगल 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 धावणे इथे मात्र सामना पुढे सुरू आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूला आपण पाहतोय धनंजय, अप्रतिम क्षेत्ररक्षण त्याने या मॅच मध्ये केलंय. जेल देखील टिपले, थ्रो देखील चांगले केले, चांगली फिल्डिंग नक्कीच पाहतोय. एक चांगली व्यूहरचना आज मैदानामध्ये पाहायला मिळते. परत एकदा यावेळेस मात्र धनंजय इकडे चेंडू खेळलाय. धनंजय तिथे मात्र चूक होणार नाही. चांगल्या क्षेत्ररक्षकाचं लक्षण नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. तिथे हलक्या चुका झाल्या तरी धावा खर्च होतात. इथे फक्त सिंगल सिंगल धावा आणि त्याचबरोबर पिंपरे 11च्या 50 धावा पूर्ण होतात. 50 धावा पिंपरे 11च्या पूर्ण झाल्या. विजयासाठी अजून 24 धावांची गरज. 16 चेंडू 24 धावा. सागरचा हा स्लोवर चेंडू होता, स्लोवर चेंडू होता, फसवलं आणि इथे फलंदाज सुशांत माने इथे मात्र शांत होईल. विकेटचं पतन, 6वा फलंदाज बाद. पिंपरे 11 संघाचा खैमा आता बराचसा शांत झालाय. बॅटिंग लाईन फार मोठी आहे, फार तगडी बॅटिंग लाईनअप आहे. अगदी शेवटचा खेळाडू देखील षटकार मारली इतकी ताकद आहे. पण इथे षटकार नाही, तुम्हाला धावा सिंगल डबलने देखील बनवावे लागतील. कॅल्क्युलेशन नुसार सामना जिंकावा लागेल. 50 धावा पूर्ण झाल्या. विजयासाठी आता बनवायचे 15 चेंडू 24 धावा. सागर शिंदे पहिलं षटक अगदी पाहिलं तर 11 धावांचा खर्च आलं होतं. पण सागर शिंदेला माहितीये पहिल्या ओव्हरमध्ये जास्त धावा खर्च केल्या तर दुसऱ्या ओव्हरमध्ये टीमला परत कसं मजबूत स्थितीमध्ये पोहोचवायचं हे मात्र त्याला माहितीये. तगडा अनुभव आहे. पुरंदर मधील एकमेव असा खेळाडू असेल की तो इतक्या अनेक वेगळ्या संघातनं क्रिकेट खेळलाय. अनेक मोठ्या ग्राउंडचा त्याला अनुभव आहे. अनेक मोठमोठ्या खेळाडू समोर गोलंदाजी करण्याचा अनुभव आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी त्याने मात्र जागेवरती उभं केलंय. आज सागर शिंदेला घरच्या मैदानामध्ये, घरच्या स्पर्धेमध्ये देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. चला फास्ट खेळा, थोडा वेळ वाचवा. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. टीम आरोही 11 त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. मॅच मात्र रंगत. 6 फलंदाज मात्र इथे बाद झालेत. 5.3 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचे 15 चेंडू आणि विजयासाठी 24 धावा. 4 विकेट मिळवल्या. आरोही 11चा विजय होईल. 24 धावा बनवल्या तर पिंपरी 11 संघाचा विजय होईल. 23 धावा बनत तरी आरोही 11चाच विजय होईल. कारण कंपल्सरी धावा बनवायला लागेल. बॅटिंग पॉवर प्लेचा अद्याप तरी फायदा जास्त. आउटच्या रूपाने बाद झाला. इथे धावा मात्र खर्च देखील करतोय. आणि चांगल्या खेळाडूकडनं अशा चुका झाल्या तर मात्र दुःख फार होते. आणि की सहसा अशा चुका करत नाही. पण आज मात्र एखादा दिवस खराब असला की गोष्टी खराब होत जातात. 52 धावा या धावफलकावरती आपण पाहतोय. 52 रन ऑन स्कोरबोर्ड. हो दत्ता यावेळेस मात्र
बॅटला ताणलं होतं, खिचके ताण अगदी हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटवरती चेंडू मात्र आला. ताकदवान फटका, अगदी बॅट आणि बॉलचा संपर्क झाला असता तर सीमारेषेच्या बाहेर गेला असता, पण सागर हा चेंडू सहजासहजी त्याला बाउंड्रीच्या बाहेर मारू देणार नाही. सामना पूर्णपणे सागरने फिरवून टाकलाय. मॅच मध्ये पूर्णपणे एक ट्विस्ट नक्कीच पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू, हा चेंडू मात्र महत्वाचा असेल या षटकातील. क्या बात आहे, क्या बात आहे. हा चेंडू मात्र इथे निर्धाव डॉट बॉल. तिसऱ्या पंचांकडे इथे मागणी केलेली बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. हा चेंडू व्हाईट बॉल आहे का पाहिलं जाईल. तिसरे पंच नक्कीच चेक करतील हा चेंडू व्हाईट बॉल आहे का नाही पाहिलं जाईल. फेअर डिलिव्हरी, पंचाचा इशारा आला फेअर डिलिव्हरी. आणि इथे मॅचला सुरुवात करावी लागेल. आणि हा शेवटचा अप्रतिम चेंडू होता, डॉट बॉल. या ओव्हर मध्ये खर्च केल्या केवळ 4 धावा, 52 धावा 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 52. ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा, 52 रन ऑन स्कोर बोर्ड. 12 चेंडू आणि 22 धावांची गरज. ओव्हरच्या समाप्तीनंतर 52 धावा, 52 रन. रोहित गोलंदाजी मार्कर. पहिला चेंडू रोहितचा खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो आला पण थोडासा उशिराने आलाय का. तिसऱ्या पंचांकडे विचारणा केली जाते, पाहूया विकेट गमावली गेले का नाही. एक एक धाव महत्वाचे, एक एक रन महत्वाचा आहे. एक एक धावेने आपण अनेक मोठमोठ्या संघांना स्पर्धेच्या बाहेर जाताना पाहिलंय. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच विचारणा केली गेली, पाहूया काय निर्णय येतोय. आणि पंचाचा निर्णय आलाय फलंदाज नॉट आउट. सुखरूप मात्र दत्ता आणि मात्र धाव पूर्ण केली. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत आणि शेवटचे 11 चेंडू 20 धावांची गरज. मॅच मात्र रंगतदार स्थितीमध्ये. या मॅच साठी मात्र प्रेक्षक व्याकुळ असतात. अशा मॅच नक्की प्रेक्षकांना हव्या असतात आणि तशीच मॅच मैदानामध्ये रंगताना आपण पाहतोय. परत एकदा खोलवर टप्प्यात चेंडू, एक सिंगल धाव, सिंगल धाव. रोहित शेवते अगदी शेवटच्या क्षणामध्ये, शेवटच्या काय स्लॉग ओव्हर मध्ये, शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजीला आला, पण रोहित शेवतेने मात्र पहिले 2 चेंडू बॅक टू बॅक यॉर्कर टाकलेत. दत्ता शिंदे, ताकदवान फलंदाज म्हणून ओळखला जाणार दत्ता शिंदे आता स्ट्रायकिंग एंड वरती असेल. एक बाहुबली खेळाडू आहे, ताकदवान खेळाडू आहे, पण आज ताकद सिद्ध करावी लागेल, दाखवून द्यावं लागेल. दत्ता शिंदे यावेळेस मात्र हा चेंडू पायावरती आदळलाय, रन मिळेल. एक सिंगल धाव, सिंगल धाव. लेग बाईटच्या स्वरूपात ही सिंगल धाव धावफलकावरती नोंदवली जाईल. कधी पिंपरी 11 म्हणत असेल धावा येऊ द्या, कशा येतात ते महत्वाचं नाही, आमच्यासाठी धावा येत आहेत, आम्ही विजयापर्यंत पोहोचतोय ते महत्वाचं आहे. पण दुसऱ्या बाजूने अगदी पाहिलं तर सिंगल डबल धावा खर्च आले तर जास्त मोठा फरक पडणार नाही. इथे चौकार षटकार मात्र खेळू दिले जात नाहीयेत.
ओहो, यावेळेस मात्र गती गती होती. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू झपकन विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. डॉट बॉल. मॅच अगदी पाहिली तर शेवटचे आता शिल्लक असतील ते चेंडू 8 आणि धावा बनवायचे असतील 18. 8 चेंडू 18 धावांची गरज. आणि या स्कोअर मध्ये खेळलेला सुंदर फटका. गॅप फार मोठी आहे. प्रमोद इनामके प्रयत्न केला. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट हा चेंडू मात्र घेतला. सुंदर फटका मात्र इथे जुबेर शेखच्या बॅट मधनं आपण पाहिला. विजयाच्या आशा मात्र त्याने पल्लवित केला. मॅच परत एकदा रंगतदार स्थितीमध्ये. 7 चेंडू 14 धावा. डबल धमाका. दुगना मजा. 7 दुने 14. शेवटचे 7 चेंडू 14 धावांची गरज. हो, हवाई हल्ला. इथे परफेक्ट गॅप शोधलीये पण चेंडू खेळलाय मैदानाच्या बाहेर. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. जुबेरच्या बॅट मधनं शेवटच्या 2 चेंडू आलेले 2 खणखणीत चौकार. मॅचचं गणित पुन्हा एकदा त्यांनी मात्र बदलून टाकलं. जो सामना आरो 11 संघाच्या बाजूने झुकत चालला होता तो सामना आता पिंपरी 11च्या बाजूने झुकलाय की काय. शेवटचे चेंडू शिल्लक आहे 6. धावा बनवायच्या त्या 10. 6 चेंडू 10 धावांची गरज. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. शेवटचे 6 चेंडू 10 धावांची गरज. मॅच मात्र हाय व्होल्टेज ड्रामा रंगतदार स्थितीमध्ये पोहोचलेली मॅच. आखरी 6 गेंदे 10 रनों की जरूरत. हे 6 चेंडू फार महत्वाचे असणार आहे. हे 6 चेंडू जर गोलंदाजांनी चांगले टाकले तर विजय आरो 11चा असेल. हे 6 चेंडू 10 धावा बनवल्या तर पिंपरी 11चा विजय असेल. 6 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात देखील महत्वाच्या असतात. चेंडू नेहमी तुम्ही काउंट करता 1 2 3 4 5 6 उलट काउंट करा. 6 म्हणजे 6 आकडी पगार. 5 म्हणजे 5 रूमचा फ्लॅट. 4 म्हणजे 4 चाकी गाडी. 3 म्हणजे मित्रमैत्रिणी असा सुरेख परिवार. 2 म्हणजे 2 तास क्रिकेटचा खेळ. 1 म्हणजे साधी सरळ सुंदर बायको. या 6 गोष्टी तुमच्या आयुष्यात असतील तर तुमचं आयुष्य सुरेख. आणि या 6 चेंडू मध्ये 10 धावा बनवल्या तर बॅटिंग सुरेख. आणि 6 चेंडू मध्ये 10 धावा रोखल्या तर गोलंदाज सुरेख. विजय कुणाचा होणार? आरो 11 की पिंपरी 11? कोणता संघ विजय मिळवणार? गोलंदाजी मार्कवर गोलंदाज हनुमंत. समोर असेल दत्ता. कुणाला मिळणार विजयाचा पत्ता? शेवटचे 6 चेंडू 10 धावा. हनुमंत गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ओव्हर द विकेटचा मारा. हनुमंतचा हा पहिला चेंडू. दत्ता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षण. यावेळेस मात्र अनिकेत कडनं कोणतीच चूक नाही. थ्रो अगदी सुखरूप त्याने पोहोचवलाय. मॅच परत एकदा गोलंदाजच्या बाजूने झुकते का? शेवटचे 5 चेंडू 9 धावा. ज्या जुबेरने 2 चौकार खेळत सामना अगदी परत एकदा खेचून आणला तर जुबेर शेख इथे स्ट्रायकिंग होते असेल. मागच्या ओव्हरचे शेवटचे 2 चेंडू त्याने रोहितला मात्र चांगले तडाखे दिले, धमाके दिले. आणि आता समोर असेल हनुमंत. हो, इथे घडतंय काय? हाफ चान्स होता. झेल टिपणं गरजेचं होतं. हे हाफ चान्स फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. घेतल्या तिथे केवळ एक सिंगल धाव. शेवटचे चेंडू शिल्लक 4. धाव बनवायचे आहेत 8. कोण कुणाची लावणार वाट? धाव बनवायचे आहेत 8. हो, हा चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 3 चेंडू. धाव बनवायचे आहेत 8. विजयाची गाडी कुणाची सुटणार सुसाट. धाव बनवायचे आहेत 8. आज तुझे आणि माझी पडली गाठ. धाव फलकावरती धाव बनवायचे आहेत 8. पुरंदर प्रीमियर लीगचा साजरा होतोय थाट. धाव बनवायच्या 3 चेंडू 8. हो, इथे मात्र दिशाहीन गोलंदाजी. हो, इथे घडतंय काय? ओव्हर थ्रो. पण जुबेरने मात्र नकार दिलाय. ओव्हर थ्रोची धाव मात्र घेतली नाही. इथे अगदी पाहिलं तर पंचांचा इशारा नक्कीच येतोय. वाईट बॉल प्लस अतिरिक्त धाव. होत्याचं नव्हतं करणारा चेंडू होता. खराब चेंडू होता. हनुमंतने सुरुवात चांगली केली होती पण इथे एक चूक. इथे मात्र तुम्हाला पराभवाचं तोंड बघावं लागेल. जुबेरला मिळालेली संधी. आता जुबेर स्ट्रायकिंग करते असेल. 3 चेंडू बनवायच्या 6. मॅच रंगतदार स्थितीमध्ये. पुरंदर प्रीमियर लीग 2025 चा दरार. मित्रांनो, मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम साठी जोरदार टाळ्या जाऊ द्या. शेवटचे 3 चेंडू 6 धावा.
हवाई हल्ला आणि ते झेल टिपला. क्या बात है, व्हाट द कॅच. धनंजय काय बात आहे, काय झेल टिपलाय धनंजय रे. जुबेरला मात्र परतावं लागेल, जुबेरला मात्र माघारी परतावं लागेल. मोठी विकेट मात्र इथे गमावली गेली. शेवटचे 2 चेंडू 6 धावा. जुबेर अगदी हताश निराश. काय झेल मात्र तिथे धनंजयने टिपला. धनंजयने जवळपास विजय टिपलाय. हा विजय धनंजयने टिपलाय का. पकडो कॅच और जीतो मॅच. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. पाहूया होतंय काय, काय घडतंय, काय बिघडतंय. कधी वाटतंय पिंपरी संघ 11 सामना जिंकेल, कधी वाटतंय आर 11 संघ सामना जिंकेल. होणार काय, कोण होणार विजयाचा दावेदार. 7 फलंदाज बाद झालेत. शेवटच्या क्षणामध्ये अगदी वाटलं तर जुबेरने जेव्हा फटका खेळला, जवळपास फटाके पेटवले होते पिंपरी 11ने. तिथे जुबेरने झेल टिपला आणि इथे परत एकदा पावसाचं पाणी पडलं त्या फटाक्यांवरती, फुसके निघाले. पण अजूनही सामना संपला नाही. तर 2 चेंडू 6 धावांची गरज. हनुमंताने सामन्यामध्ये रंग भरलाय. धनंजयने टिपलेला झेल हा मॅच विनिंग झेल टिपला जाणार का, मॅच विनिंग झेल होणार का. मॅच रंगतदार स्थितीमध्ये कोण जिंकणार, कोण हारणार, कुणाचा होणार विजय, कुणाचा होणार पराभव. पिंपरी 11 की आर 11, आर 11 की पिंपरी 11. शेवटचे 2 चेंडू बनवायच्या धावा 6. कुणाचा होणार विजय. हनुमंत राईट मोर द विकेटने. नवीन बॅटर मैदानामध्ये विक्रम. काय फटका खेळला विक्रमने आल्या विक्रमच्या बॅट मधून चौकार. 4 धावा. कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस. ज्यावेळेस विकेट पडाली ना, जुबेर बाद झाला. खैम्यामध्ये चाललं होतं तू जा, तू जा, तू जा. कोण जातंय, कोण थांबतंय हा विचार चालला होता. इथे मात्र विक्रम म्हणाला मी जातो, मी विजय खेचून आणतो. विक्रमने खेळलेला चौकार. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील, पण गगन भरारीचं वेळ रक्तात असावं लागतं. कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाही. ती आकाशाची ओढच असेल जी 1 चेंडू मध्ये 2 धावा बनवेल. 1 चेंडू डॉट बॉल टाकला तर गोलंदाजी करणाऱ्या टीमचा विजय होईल. कंपल्सरी चेस, कंपल्सरी चेस. 1 चेंडू 2 धावा. दोन्ही टीमसाठी एकदा जोरदार टाळ्या जाऊ द्या. शेवटचा 1 चेंडू 2 धावांची गरज. हृदयाचे ठोके चुकवणारी मॅच. या 6 चेंडू आधी पालता गोलंदाजाने अडवलाय, थांबवलाय. रन मिळेल 1-1. सामना बरोबर सुटलाय. आणि त्याच बरोबर कंपल्सरी चेस नियम नक्की आपण पाहतोय आणि त्या नियमानुसार